नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बिरादार शिवगोंडा धोंडाप्पा, मुक्काम पोस्ट वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली येथील शेतकरी असून गेली 2 वर्ष मी माननीय गुलाबराव खंडागळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. यापूर्वी मी मका हे पीक घेतलेलं होतं. त्या मक्याचं सुद्धा या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. पारंपरिक शेतीपेक्षा 5 ते 6 क्विंटल उत्पन्न हे जास्त मिळालेलं आहे. आणि त्यानंतर मी आता हे गहू हे पीक टोकण पद्धतीनं त्याच बेडवर घेतलेलं आहे. आणि पूर्वीची जे मक्याची जी खुंटी आहेत, जे खोड आणि मूळ आहेत, ते आहे तसं जमिनीत ठेवलेलं आहे. आणि त्याच बेडवर पुन्हा गहू या पिकाचं टोकण केलेलं आहे. गहू हे पीक सध्या जोमात आहे. लोंब्यांची लांबीसुद्धा वाखाणण्याजोगी आहे. या ठिकाणी माननीय गुलाबराव खंडागळे सरांच्या मार्गदर्शनानुसार मी यामध्ये तणाचं नियोजन करण्यासाठी, तण व्यवस्थापन करण्यासाठी UPLचं वेस्टा हे तणनाशक वापरलेलं आहे. त्यामुळं तणसुद्धा पूर्णपणे नायनाट झालेलं आहे. आपणाला त्याचे वाळलेले अवशेष दिसत असतील. त्यानंतर पारंपरिक शेती पद्धतीनं शेजारी असणारा जो प्लॉट आहे, त्या प्लॉटमधील गव्हाच्या लोंब्यांची जी लांबी आहे, ती लांबी याच्यापेक्षा साधारणपणे 1 इंच, पावणे इंचपर्यंत लांबी कमी आहे. परंतु त्याच्यापेक्षा हे बेडवर किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर जे गव्हाच्या लोंब्या आहेत, त्या लोंब्यांची लांबी ही जास्त आहे. वेळोवेळी माननीय गुलाबराव खंडागळे सर सांगतात की जमीन आच्छादित असायला पाहिजे, सेंद्रिय कर्ब वाढलं पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी बाहेरून खत नियोजन करून चालत नाही, तर तिथं जागेवरच मुळं कुजवली पाहिजेत, जिरवली पाहिजेत. आणि त्यामुळं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे वाढतं आहे. आणि त्याचाच परिणाम मला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ह्यामध्ये मला दिवसेंदिवस वाढ झालेली दिसून येत आहे. लोंब्यांची लांबी अगदी बघण्यासारखी आहे. हे पहा, जवळजवळ 5 ते 6 बोटं एवढ्या उंचीपर्यंत आपणाला 4-5 बोटं, सर्रास 4 बोटाच्या उंची एवढे हे लोंब्यांची संख्या आहे. सर्रास त्याच्यापेक्षा जास्तच आहे. गवताचं नियोजनसुद्धा जे आहे ते जिरवलेलं आहे, ते पूर्णपणे वाळलेलं दिसतं आहे. आणि अशा पद्धतीनं गव्हाचा प्लॉट हे आपण पाहू शकता. अगदी शेजारी लोक म्हणत होते की ह्याच्यावर किती उत्पन्न येणार, मधलं सगळं रान रिकामं राहतंय, या गोष्टी सगळ्या होत्या. आता उत्पादन किती निघतं ते पाहूया. पण सध्या तरी पिकाची स्थिती जी आहे ती अगदी व्यवस्थित आहे. लोंब्यांची जाडीसुद्धा जास्त आहे. आणि त्यामुळं मला अपेक्षा आहे की उत्पादन हे पारंपरिक शेतीपेक्षा जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.